आदरणीय बामणे साहेब, आदरणीय संजयराव काळे साहेब, आदरणीय बाळासाहेबजी खिलारी, युवकचे अध्यक्ष अतुल भांबेरे आणि दुसरे रोहितजी नरवडे, आदरणीय एम काळे साहेब, आमचे मित्र, एक आदर्श कृषी पुरस्कार प्राप्त झालेले विकासजी चव्हाण, आदरणीय गुलाबशेठ नेहरकर, आदरणीय नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विकासजी दरेकर, आदरणीय आमचे नाना रंजन नाना, आपले जिल्हा परिषदचे उमेदवार कल्पनाताई काळे, पंचायत समितीचे उमेदवार संभाषेठ चव्हाण, बोरी आणि पंचक्रोशीतले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक, बेनके साहेबांच्या बरोबरीने काम केलेले आपण सगळेजण, नामदेव अप्पा, तुम्ही सगळेजण इथं आहेत, तुम्ही जरा हसा ना जरा मोकळ्यामुळे सगळेजण बसावले. बोरी आणि पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थ, बंधू भगिनी, माझे तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, मला अजूनही आठवतंय 27 तारखेला शेवटचा दिवस होता माघारीचा. 12 तांबे गट म्हणजे आदिवासी विभागामध्ये माझा दौरा होता आणि आपल्याला माहिती आहे की तिकडे रेंज नसते आणि तिथं मी एका गावात गेल्यानंतर आमचा ड्रायव्हर आहे बारको, त्याच्या मोबाईलवर अजितदादांचा फोन आला. नंतर मी गाडीत बसल्यानंतर तो म्हटलं दादाचा फोन आला होता. म्हणजे अरे मला का नाही दिला? नाही म्हणजे तुम्ही खाली होते, ते माझ्यावर एक अर्धा मिनिटच बोलले. म्हणजे काय बोलले? ते म्हणाले की पांडुरंग पवारांनी माघार घेतली का? मग म्हटलं तू काय सांगितलं? तर मी सांगितलं की त्यांनी माघार काय घेतलेली नाही. मग नंतर तो दौरा करून मी खाली आलो आणि खाली आल्यानंतर 10:30 पावणे 11 वाजता पुन्हा माझा आणि दादांचा संभाषण झालं आणि ते म्हटले की परवा मी येतो 29 तारखेला. मला लगेच नका येऊ. मग 1 तारीख ठरली. 1 तारखेला दुपारी 1 ते 5 थांबतो आपण, 2 ठिकाणी सभा घेऊ असं ते म्हणाले. आणि माझे प्रत्येक विभागात ते नेत्यांना फोन करायला लागले की 2 ठिकाणी अजितदादा येणार आहे, तर आपण कुठं कुठं थांबायचं, काय करायचं? तर साधारण मीना खोऱ्यातलं एक 4 गटातलं आपण एक नियोजन करू आणि आणे माळशेज पट्ट्यातलं एक कुठंतरी नियोजन करू असं आमचं परिचर्चा आहे. दुसरा दिवस 28 तारीख उजाडली. सकाळी गुलाबशेठ पारख्यांचा जो गट आहे सावरगावचा, तिथं दौरा चालू केला. आरवी गावामध्ये मी सकाळी 8:30 वाजता पोहोचलो. तिथं मारुतीरायाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि 2-3 भाषणं झाली आणि मी भाषणाला उठलो की तेवढ्यात मला एकाने सांगितलं की असं झालंय आणि दादांचं असं जाहीर केलेलं आहे. मी माईक लगेच दुसऱ्याच्या बाजूला हातात दिला. मी तिथं खालीच कोसळलो. मला काय झालं मला समजलं नाही. ते लोक मला घेऊन गाडीत मी बसलो. नंतर घरी आलो. घरी कसा आलो मला कळालं नाही. लोक हजारोच्या संख्येने भेटायला येत होते. काळेसाहेब तुम्ही पण आले होते, पण मला काही सुचतच नव्हतं. तिथं दादाचा फोटो लावला ना, फोटोला हार काळेसाहेब घालतात आणि ते मला म्हणतात लाव हात. मी हात सुद्धा लावायची माझी डेअरिंग नाही. ते माझे हात वाढायचे, मी जवळ पण गेलो. खूप असं भयानक प्रसंग पूर्ण महाराष्ट्राने अनुभवला आणि मी तर त्यांच्या घरातलंच असल्यामुळं मला तर इतकं प्रसंगाला ते सामोरे जावं लागलं. हे मला ते वेदना अजूनही माझ्या मनातून कदापि माझ्या जीवनातून जातील का नाही अशी परिस्थिती माझी झालेली आहे. मी संध्याकाळी बारामतीला गेलो. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यदर्शनासाठी दादांना एका कापडात गुंडाळून ठेवलं होतं. मी गेलो आणि असं मला हात तिथं लावला, थांबलो. रात्री रोहित पवारांच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्यानंतर मी रात्री 9-10 वाजता घरी आलो नारायणगावला. पण मला काय राहवलंच नाही. मी रात्रीतून उठलो. सगळ्या आमच्या ड्रायव्हर आणि 4-5 मित्रांना फोन केला. अतुल तू पण होता. आम्ही पहाटे निघालो 4 वाजता. 3 वाजता उठून आवरून 4 वाजता निघालो आणि सावडण्याच्या कार्यक्रमाला तिथे गेलो. फक्त पवार फॅमिली सावडण्याच्या कार्यक्रमाला ते चौथऱ्यावर होते. बाकी तिथं 4-5 हजार लोक आली होती. तर ते पवार कुटुंबामध्ये पार्थ पवारने मला म्हटलं अतुल तू वरती आहे. ते कुटुंबातला एक सदस्य या नात्याने मला तिथे नेलं. त्यांनी दादांचा अस्थी घेतली, त्यांच्या कलशामध्ये टाकली
आणि तिथले एक दादांची अस्थी आणि ती राख मी माझ्याबरोबर घेऊन आली आणि त्यांची परवानगी घेतली की मला वृक्षारोपण करायचंय, मला ते बरोबर ठेवायचंय. का तर त्या कुटुंबाबरोबर आणि विशेषतः साहेब तर नेतेच आहे, पण माझी जडणघडण आजीदादांमुळे झाली. जी काय मला प्रेरणा, जी काय काम, माझी ताकद, माझी शक्ती, ज्या गावाचे कामं झाली जवळपास 13 कोटी रुपयाची, अहो तेच अजितदादा नगरपालिकेच्या निवडणुकीला जेव्हा इथं आलते त्याच्यानंतर शेवटी कुठं आलेत, या गावात आले होते. त्या बोरी गावातल्या एमएससीबीच्या सबस्टेशनचं भूमिपूजन केलं, जे पैसे त्यांनी मला दिले होते 10 कोटी रुपये. त्यांनी कॉन्ट्रॅक्टला खडसावून सांगितलं, हे किती दिवसात करणार. झालं का? टेस्टिंग पण केलेले पूर्ण झालंय. दादा इथं आले, त्या व्यासपीठावरचं भाषण तुम्ही ऐका. तिथं गोंधळ होतं, ते डायरेक्ट भाषणाला उठले. सूत्रसंचालन कोण करू दे काय माहिती, हे गपरे बस करत झालं मला आता. पण त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी सांगितलं होतं, एवढी कामं बोरीमध्ये दादांनी केली, प्रत्येक मळ्यातळ्यात रस्ते केले, बोरीचं आदर्शवत पूर्ण गावाची मोजणी करून सगळ्यांची प्रत वाटण्याचं काम महाराष्ट्रातलं 1 नंबर झालं. त्याचा त्यांनी उल्लेख केला. मी तुम्हाला अजूनही मदत करीन, पण जिल्हा परिषदला मी जो माणूस देईन त्याच्या पाठीमागे तुम्ही उभा राहा, येड्यावानी करू नका, असं बोलले का नाही दादा? आणि जे दादा आपल्या जीवाचं काळीज आहे, त्यांच्याशिवाय मी माझं जीवन, म्हणजे राजकीय म्हणत नाही, पण सगळंच जीवन मी विचार सुद्धा करू शकत नाही. आणि बामणे साहेब तालुक्याचे आमदार इथंच येऊन म्हणतात की यांना काय दादा गेल्याचं दुःख नाही झालं. हे फक्त दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावनेचं आणि त्यांच्या सहानुभूतीचं राजकारण करून मतं मागवतात. ते राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट झालेली. एखाद्या तालुक्याच्या आमदारला असं बोलणं शोभतं का? अरे आम्ही आजपर्यंत जे काही केले ते आदरणीय अजितदादांच्या नावाने केले. दादा आपल्यात नाही, पण दादांची कामं इथं बोलतात. आम्ही दादांच्याच नावाने इलेक्शनला सामोरं जात आहोत. आम्ही काही तुमच्या नेत्याचं नाव नाही सांगत. आणि अशी प्रकारची भाषा जर त्यांची असेल तर माझं तर जाहीर आव्हान आहे, नका करू मतदान. राष्ट्रवादीला मशालीला मतदान करूच नका. काय करायचं त्यांना करा, पण त्यांनी आमचा दादा परत आणून द्या. आमचा माणूस गेलाय घरातला, आणि त्याच्याबद्दल अशी विचार, अशी वृत्ती एखाद्या व्यक्तीची असू शकते. अरे निवडणूक आज आहे, परत 5 वर्षांनी आहे, येतील जातील. ठीक आहे, माझा पराभव झाला, मी पुढे उभा राहील नाही राहील ते पुढे आम्ही बघून घेऊ. पण निवडणुकीसाठी तुम्ही जर अशी भाषाने अशी वापरत असाल, हे जुन्नर तालुक्याची सर्वसामान्य नागरिक सहन करणार आहे का? इथं बसलेला प्रत्येक नागरिक, तुम्ही माझ्या आणि आमच्या पक्षाच्या पाठीमागे म्हणून त्या प्रेमा खातर इथं बसलात. इथं बसलेला प्रत्येक नागरिक जो तिथं कठाड्यावर आणि तिथं हॉटेल पैसे असेल किंवा तिथं बसला असेल, मला त्यांना विचारायचं की अशा प्रसंगाला आम्ही कसं समोर जाऊ शकतो. नाही करायचं मला. ही भावना माझी जी होती, 3 दिवस मी बारामतीमध्ये होतो. मी पवार साहेबांना भेटलो, मी सुनेत्रा वहिनींना भेटलो, सुप्रियाताई होत्या, सगळ्या बरोबर. रोहित पवार होते, पार्थदादा होते, राजूदादा होते, रणजितांना होते. त्यांनी सांगितलं, अरे हे अजितदादांनी उभे केलेत माणसं, आणि तू जर असं करायला लागलं कसं काय? जा म्हटले तिकडं. अशी जर आव्हानात्मक परिस्थिती दानाच्या जीवनामध्ये आली असती, 3ऱ्या दिवशी ते रणांगणात असले असते. जा आणि अजितदादाची माणसं निवडून कसे येतील ते लोकांपर्यंत जाऊन सांग. ठीक आहे, आपण सगळीकडे कामं केली, पक्षामधले स्थित्यंतर घडल्यामुळे आपली काही लोक तिकडे गेले असेल, माझा काही त्यांच्यावर दोष नाहीये. पण ही जी कामं केली ना, ही काय आम्ही अतुल बेनकेने केलेली नाहीये, हे अजितदादांनी केलेली. अहो ज्या सिद्धेश्वराचे पाईक आपण आहोत त्याचा आशीर्वाद आहे, त्याचं क वर्गाचं तीर्थक्षेत्र दर्जा कोणी दिला? कोणी दिला? अजितदादाने दिलेला आहे. ते सिद्धेश्वराला स्मरून तरी प्रत्येक नागरिकाने त्याचं भान ठेवून आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत याचा विचार केला पाहिजे.
या गटामध्ये आम्ही पुढे जात असताना काळे साहेबांनी त्याचा उल्लेख केला, अनेक वक्त्यांनी उल्लेख केला. आता आलेत दोन पक्ष एकत्र, आलेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे लोक आपल्या बरोबर. मग कशाला आता याला फाटे फुटले पाहिजे? पांडुरंग पवार साहेब आम्हाला गुरुवारेच आहेत, ते मार्गदर्शकच होते. पण त्यांनी आत्ताच्या इलेक्शन मध्ये अजित दादांनी जी त्यांना वैयक्तिक विनंती केली होती, ते दादांची या तालुक्याच्या प्रती शेवटची विनंती, शेवटचा शब्द याच कुठेतरी मनाला लावून माझी त्यांना विनंती असणार आहे की दादांचा ऐका आणि या सुनेच्या मागे उभा राहा. अजूनही काही वेळ गेलेली नाही. थांबून माघार घ्या, पाठिंबा द्या. पुढं अजून काय मोठं करायचं मला नको, पण तुम्हाला घ्या. या भावनेने मी निश्चित प्रकारे हे माझं अंतःकरणातून अजितदादांच्या वतीने माझं ते आव्हान आहे. हे गाव असेल, पलीकडच्या गावात 4.5 कोटीचे काम, या गावामध्ये जवळपास 13 कोटीचे काम, 10 कोटीचं सबस्टेशन, सिद्धेश्वरचा वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा. मी जेव्हा आमदार होतो तेव्हा लोक माझ्याकडे यायची, सगळे सांगायचे. आधीच्या सरपंच सांगितले, तुमच्या उपसरपंच सांगितलं, जे परिसरामध्ये आणि पलीकडे जे काय बोलतात किंवा काय करतात, सोशल मीडियावर बोलतात, खालच्या पातळीवर टीका करतात, याच गावातले लोक आहेत. काही त्यांना काय वाटतं का नाही? ते सिद्धेश्वराच्या इथला कुठला गाणाचा माळाचा रस्ता, आता दोन्ही ठिकाण रस्ता पाहिजे. मी काय त्याच्याबद्दल दुजाभाव करणार नाही, पण ज्या ठिकाणी गाणाचा माळाचा रस्ता आपण भूमिपूजन केला होता ते नंबरचा आदला बदल झाल्यामुळं ठीक आहे, तिकडून करा, तिकडून करायचं तिकडून करा, पण त्याच्यामध्ये परत वाद. बरं आता वाद जे वाद घालतात, ठीक आहे, नवीन आमदार आले ना, त्याच्याकडून निधीचं घ्या, तिकडं तिकडे करा आणि इकडे करा. आपण काय नाही म्हणतो का? मी काय पक्ष बघितला नाही, गटतट पाहिला नाही. लोकांची गरज आहे, आलंय, आपण ते केलेलं आहे, चांगल्या मनाने आपण केलेलं आहे. पण याचा असा गैरफायदा घेऊन जसं काही मला तुम्ही कामालाच ठेवले अशी भावना जर तुमची असेल, याला काय अर्थ आहे? आप्पा किती वेळा आपली बैठक झाली, किती वेळा चर्चा झाली, हे सगळं अजितदादांनी केलं ना, अतुल बेनकेने केलेलं नाहीये. आणि दादाच्या उमेदवाराच्या पाठीमागे जर तुम्ही उभे राहणार असतील तर याला काही अर्थ नाही. या निवडणुकीला अर्थ नाही, तुमच्या स्टँडला अर्थ नाही, तुमच्या स्वाभिमानाला अर्थ नाही, कशालाच अर्थ नाही. म्हणून मला तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करायची, इथून पुढे पण काही कमी पडून देणार नाही. सेवेचं व्रत घेतले, आम्ही सेवा करतच राहू, पण सेवेच्या माध्यमातून अशा पद्धतीने काही अपप्रवृत्तीचे लोक एवढ्या खालच्या आणि हीन दर्जाच्या टीका करून याच गावातून जर आपल्याला बोलत असेल तर या गावकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की आमच्या गावातले उमेदवार आहे, आमचं गाव ठरवलं काय करायचं आणि काय नाही. आम्ही कालही दादांच्या नावाने मत मागत होतो आणि आजही आमचा दादा आमच्यात नसला तर आम्ही ह्या दादाच्या नावानेच मत मागणार आहे. का नाही मागायचं? आमचं आहे, आम्हाला उभं केलंय, त्यांनी ही सगळी घडी बसवलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेला पक्षाबरोबर घेण्यासाठी दादाने निर्णय घेतलेला आहे, अमोल कोल्हे निर्णय घेतलाय, आम्ही निर्णय घेतलाय. म्हणून आपल्याला पुढे जात असताना आपल्याला सर्वांना विनंती आहे की 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून हे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने ते निवडून द्याच. पण 4 तारखेला ओतूरच्या मार्केट यार्डमध्ये सकाळी 10 वाजता म्हणजे परवा सकाळी 10 वाजता मी जे तिथून अस्थी आणि रक्षा आणलेले आहेत, त्या अस्थी रक्षा कलशाचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्व तिथे या आणि एक मोठी शोक सभा तिथं आयोजित केली आहे. मला विनंती आहे की बोरीतल्या तमाम नागरिकांनी तिथे यावं आणि आपल्या दादांच्या प्रती जे काय आपलं कृतज्ञतेच्या भावनेने जे काय आजपर्यंत दादांनी केले त्याच्यासाठी आपण सर्वांनी त्या शोक सभेसाठी सकाळी 10 वाजता 4 तारखेला यावं अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. आणि विनंती उपसभापतीचं सांगून टाका. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. पण कळू दे, हे मशीन आपलं एकच आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुकीला एकच मशीन असणार आहे. जिल्हा परिषदच्या उमेदवाराचं पांढरी कागदचं चिठ्ठी असणार आहे आणि पंचायत समिती उमेदवाराची गुलाबी कलरची चिठ्ठी असणार आहे.
जिल्हा परिषदचे आपले उमेदवार कल्पनाताई काळे यांचं 1 नंबरचं बटन आहे, घड्याळाच्या चिन्हासमोर हे बटन दाबायचं. त्यांचं मतदान झालं का गुलाबी चिठ्ठीवर 2 नंबरचं मतदान संभाषित चव्हाणचं आहे, घड्याळ चिन्ह बघायचं आणि त्याच्या समोर हे बटन दाबायचं. 2 मतदान झाल्यानंतर याच्यातलं वोटिंग कंप्लीट होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. फक्त घड्याळ बघा आणि आम्ही जी सेवा केली, ठीक आहे, माझ्या वेळेस काही जरी गडबड झाली असती, मला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांना सांगायचं. आता काय आपण एकच होतो, ते फक्त प्रसंगाने वेगळे झालेलं आहे. काही जरी झालं ठीक आहे, आता मला ते फटका बसला, पण आता हे कॅन्डिडेट म्हणजे मी आणि दादाच उभे आहेत असं लक्षात ठेवा आणि ते मतदान करा. आणि आवर्जून बामणे साहेबांनी उल्लेख केला म्हणून मी सांगतो, मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की पंचायत समितीला आपली मेजॉरिटी तर येणारच आहे. पंचायत समितीचे सीट आहेत 16, मेजॉरिटीला लागणारे 9, तर राष्ट्रवादीचे 12 जरी आले तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उपसभापती करणार. आणि जेव्हा काय आमची चर्चा झाली नव्हती, बोलणं झालं नव्हतं, तेव्हा पण मी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा नाही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच उपनगराध्यक्ष केलेला आहे. म्हणून आम्ही जे ठरवलं की आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातो त्याच्या आम्ही पक्के आहोत आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना ही जी मोठ जुन्नर तालुक्यामध्ये बांधलेली गेली आहे ती कधीही विस्कटणार नाही, ती कधीही सुटणार नाही आणि त्या पद्धतीने आपण एकत्रितपणे वाटचाल करूया एवढंच या निमित्ताने सांगतो. राज्याचे उपमुख्यमंत्री नवीन निवडलेले सुनेत्रा वहिनी पवार, आम्ही असेल, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, उद्धव साहेबांचे सगळे नेते या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे पुढच्या विकास कामासाठी भक्कमपणे उभा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आळा आणि बोरी या रोडसाठी जो आम्ही निधी टाकला होता त्यातलं काही निम्म काम झाले, निम्म काम राहिले, निधी नाही म्हणून सांगतात, पण ही निवडणूक झाल्यानंतर त्याच्या निधी कसा उपलब्ध करून द्यायचा. मी तर तसं निवडणुकीनंतर लक्ष पण दिलं नाही, दिलं असतं तर आतापर्यंत झालं असतं, पण ज्याच्याकडे लक्ष द्यायला ठेवले तो काय करतो ते बघा जरा पाहिजे. ते जाऊन दे, आता काय, आता असं बोलून काय परत सारखं उपयोग नाही. आपलं काम करायचं, आपलं काम करून दाखवायचं की निवडणूक झाल्यानंतर त्याला निधी उपलब्ध कसं करून देता येईल आणि तो रस्ता कसा पूर्ण करता येईल याच्यासाठी निश्चित प्रकारे आम्ही काम करू. आणि याच्या आधी पण सिद्ध करून दाखवलंय. परबेल्यापर्यंतचा आपण रस्ता केला, जाधववाडीचा रस्ता बघा मधला, माळवाडीकडचा काय केला, अशा अनेक रस्ते आपण इथले केलेले आहेत. त्याच्या यादीमध्ये सगळे आहेत, ते वाचायला गेलं तर त्याला भरपूर वेळ जाईल. म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे थांबणं ही काळाची गरज आहे. सर्व आपसापसातले हेवे दावे, गट तट आणि बाकीच्या गोष्टी सोडून आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाही, हे सगळे 4 पक्षाचे उमेदवार जे आहेत त्याला मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.